तुमच्या मुलांचे इथं परफॉर्मन्स बघण्यासाठी आतुर आहात आणि सन्माननीय व्यासपीठावरील सगळे सन्माननीय आणि इथं सगळ्यांचे सत्कार झाले, पण मी माझ्या शब्दसुमनांनी इथल्या सगळ्या पालकांचा सत्कार करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि कुठल्याही आपण टी व्हीवर पिक्चर बघताना मध्ये मध्ये जी ॲडव्हर्टाईज लागते ती ॲड समजून माझं भाषण समजा तुम्ही, कारण तुमचा मुख्य पिक्चर तुमच्या मुलांचा आहे, तो तुम्हाला बघायचा आहे. थोडक्यात आठवतो, जास्त बोलणार नाही, फक्त मी यांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो आणि तुमच्या वतीनं यांना ग्वाही देतो की असा बाहेरचा पाहुणा तुम्हाला येत्या काही वर्षात आणायची गरज पडणार नाही. इथलाच कोणीतरी माझी विद्यार्थी इथं येईल आणि तो प्रमुख पाहुणा झालेला असेल, कारण मी अनेक शाळांच्या स्नेहसंमेलनाला जातो, बऱ्याच ठिकाणी जातो, पाहुणा म्हणून जातो, बोलतो. पण या शाळेने जे वेगळेपण जपलंय, म्हणजे मेन रोडपासून आत आल्या आल्या मला एक जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आली की इथलं वातावरण, इथली झाडी, इथला निसर्ग, इथलं लॉन आणि इथलं वातावरण, इथं आल्यावर भिंतींवरची भित्तीपत्रिकं एवढं बघून एवढं छान वाटलं मला की इथला विद्यार्थी म्हणजे एक लहान मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याच्या मनात भीती असते, तो भीती घेऊन येईल, पण इथून शाळेतून जाताना तो भक्ती घेऊन जाईल, एवढं मला नक्की गॅरंटी आहे की एवढं सुंदर यांनी मोराळकर सरांनी आणि त्यांच्या सगळ्या शिक्षक वृंदांनी, मोराळकर मॅडमनी एवढं झोकून देऊन काम करतायत. म्हणजे स्थिरस्थावर असलेली नोकरी सोडून आपण एक शाळा काढावी हा विचार करण्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांसारखंच काळीज लागतं आणि शिवाजी महाराजांसारखाच आदर्श लागतो. छत्रपती शिवाजी महाराज पण त्यांनी जर त्यावेळेला विचार केला नसता, माझ्या वडिलांची सुभेदारी आहे, बऱ्यापैकी पोटाला मिळते, काही करायची गरज नाही, पण त्यांनी विचार केला स्वराज्याचा, त्यांनी त्यांच्या रयतेचा विचार केला की या परकीय राजवटीतून आपली सुटका झाली पाहिजे आणि सुराज्य आणि स्वराज्य आलं पाहिजे. ही छत्रपतींची जी भावना होती ती भावना आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. मग आजकाल काय की आपल्याकडं राजवट जरी नसली तरी दुर्गुणांचा राजवट आपल्या मनात आहे, व्यसनांची राजवट आहे, अनेक गोष्टींची राजवट आपल्या मनात आहे. तर आपल्याही मनातले छत्रपती जागे करून आपण त्या राजवटीचा नायनाट केला पाहिजे असं मला या ठिकाणी खूप मनापासून बोलावं असं वाटलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचं औचित्य साधून एवढं सुंदर गाथा स्वराज्याची ही थीम डोक्यात येणं, यासाठीच त्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. आणि भागवत सर आणि शिंदे सर, तुम्ही भागवत सरांनी जाधव सर, तुम्ही जे काही झोकून देऊन निस्वार्थ भावनेने छत्रपती समाजापर्यंत पोहोचवतायत त्याबद्दल तुमचे पण खूप मनापासून आभार. आणि तुमचा डिसेंबरमध्ये जो काही गड किल्ल्यांकडे जाणारा तुमचा कॅम्प असतो, तर मला असं वाटतं की शक्य झालं तर मी माझ्या मुलांना पण तुमच्यासोबत नक्की पाठवेन. आणि पुढच्या वेळेला मला असं पाहुणा बिहुणा म्हणून भाषण करायला काही बोलवू नका, गॅदरिंगची नाटकं बसवायला मला बोलवा, पोरांसोबत डबे खायला मला बोलवा, तसं यायला मला जास्त आवडेल. आणि मी मनापासून बोलतोय. आणि मला दळवींचा फोन आला होता की किरण दादाचा फोन आला होता मला की असं असं आहे. मी 3 रात्री झोपलेलं नव्हतं जेव्हा त्यांचा मला फोन आला होता, एवढा कंटाळा, मला फोन उचलायचा पण कंटाळा आला होता. तर त्यांना असं वाटलं असेल की फार निराशावादी बोलतोय माणूस, याला झोप आलेली काय. पण मी 3 रात्री नुसतं प्रवास करत होतो, शूटिंग करत होतो, इव्हेंट करत होतो, त्यांचा फोन आला. त्यांनी एवढंच सांगितलं की छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम आहे. माझी झोप उडाली, कारण संभाजीनगरला जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो मला कितीही कार्यबाहुल्य असू दे, आता मला याच्यानंतर इथून मला आज रात्रीच प्रवास करत पुण्याला जायचं आहे, पुण्याहून विमान पकडून मला नागपूरला जायचं आहे, नागपूरहून परत बाय रोड मला चिमूरला जायचं आहे, चिमूरचा इव्हेंट करून तिथून मला परत बाय रोड लातूरला यायचं आहे, लातूरचा इव्हेंट करून मग मला ट्रेननी मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला गेल्या गेल्या घरी फक्त बायकोला तोंड दाखवायचं आहे आणि पुन्हा शूटिंगला जायचं आहे. एवढं माझं शेड्यूल आहे. पण त्यात सुद्धा एक दिवस मला मिळतोय संभाजीनगरला यायचा, तर मी आलो बस. आणि असंच प्रेम करत राहा, असंच बोलवत राहा. आणि मी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळेला गॅदरिंगला 4-5 दिवस अगोदर बोलवा, पोरांची नाटकं बसवायला 10 दिवस अगोदर बोलवा, आपण एक छान एक नाटक बसूया. मला छत्रपतींवरचं नाटक बसवता येणार नाही, पण एखादं विनोदी स्किट मी बसवीन, एखादं छान कॉमेडी काहीतरी बसवीन मुलांचं. आणि तुम्हाला 100% मी खात्री देऊन सांगतो की भविष्यात इथं बसलेल्या पोरांमधलेच हे प्रमुख पाहुणे इथं आहेत. तुम्ही त्याची काळजीच करू नका, तुम्हाला त्यांना मानधनी द्यायची गरज नाहीये. आणि
तुम्ही जशी तुमच्या शिक्षकाची जाणीव ठेवली तसे विद्यार्थी पण तुमची जाणीव ठेवणार. आणि पालकांना पण एक सांगणं आहे की शिक्षक रागावला किंवा शिक्षिका रागवली, पोरग घरी येऊन सांगतं, पोरगी घरी येऊन सांगतं, तुम्ही लगेच भांडायला येता. आमच्या वेळेला कुत्र्यासारखा मार खाल्ला तर घरी सांगायची चोरी होती. मास्तरांनी मारलं तरी, मास्तरांनी मारलंय घरी तर कळलं तर घरच्या अजून मारायचं, तुझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून. म्हणजे आता तर असं आहे की ओरडून जरी बोललं तर आई बाप लगे भांडायला येतात. असं काही नसतं. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच ओरडत असतात, चिडत असतात. आता तर मारायची पण परवानगी नाही शिक्षकांना. म्हणजे मी असं ऐकलंय कुठल्या तरी शिक्षकांनी मारलं तर काहीतरी 1,00,000 रुपये दंड त्या विद्यार्थ्याला द्यावा लागला त्या शिक्षकाला. म्हणजे माझ्या शाळेतल्या शिक्षकांकडे माझे करोड रुपये बाकी आहेत खरं तर. मग तसं मी एवढा मार खाल्लाय, पण एवढं हे झालंय. पण तुम्हाला सांगतो आजकाल प्रत्येक पोराला म्हणजे जेवायचं असेल तर जेवताना बाजूला आईबाप स्वतःच मोबाईल देतात, घे मोबाईल घे पण जेव. ही जी काय आपली सवय झाली. आणि मुलांना प्रत्येक गोष्ट आजकाल गुगलवर सहज मिळते. पण गुगलवर तुम्हाला फक्त माहिती मिळते. तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला गुरुकडेच यावं लागतं, तुम्हाला शिक्षकाकडेच यावं लागतं, त्याशिवाय पर्याय नाही आहे. एवढंच बोलायचं होतं. आणि एवढं छान छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा स्वराज्याची कार्यक्रम आहे, त्यात मी एखादा परफॉर्मन्स करणं म्हणजे खरं तर मला चुकीचं वाटतंय. पण आता सगळ्यांची इच्छा आहे. मी सगळ्या व्यासपीठाची माफी मागून, लहान पोरांची माफी मागून मी झी मराठीवर एक रिस्क नावाची इंग्रजी कविता सादर केली होती मराठीत, जी नंतर खूप गाजली होती. मी आधीच सगळ्यांची माफी मागतो, क्षमा करा. एक विनोद म्हणून घ्या, मी तसा नाही हे आधीच तुम्हाला सांगतो. एक 10-15 वर्षापूर्वी मी झी मराठीवर हे सादरही केलं होतं. तेव्हा महेश मांजरेकरांनी त्याच्यानंतर मला कामही दिलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यानंतर ती व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा सगळीकडे खूप व्हायरल पण झाली आहे. माझ्याच आवाजातली ही एक परफॉर्मन्स आहे, तो मी तुमच्यासमोर सादर करतो. फक्त विनोद म्हणून घ्या, मी तसा नाही, आधीच तुम्हाला क्लिअर करतो. मला दारू चढत नाही. दारू पिण्याची माझी स्पेशल सिस्टीम आहे. दारू प्यायची असेल की मी ना बायको झोपल्यावर पितो, रात्री झोपताना पितो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते, मी हळूच माझ्या खोलीत येतो, कपाटातून बाटली काढतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीचं बूच उघडतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, बाटलीला बूच लावून बाटली कपाटात ठेवून देतो, ग्लासातली सगळी दारू पिऊन बोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, ग्लास फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकवून पाहतो. बघितलं, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते, या कानाला त्या कानाला पत्ता नाही, मला दारू अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो, बाटलीने ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली दारू पिऊन टाकतो, मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्त्याने दारू मला चढलेली सुद्धा. थोड्याने पुन्हा उठतो, बाटलीने ग्लास घेतो, बाटलीतली दारू कपाटात जाऊन पिऊन टाकतो, ग्लास बायकोच्या पलंगावर धुवून टाकतो, हळूच बाटलीच्या कपाटात डोकवून पाहतो, बाटली कपाटावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या बाटलीचं त्या बाटलीला पत्ता नाही, दारू चढली. थोड्याने पुन्हा उठतो, बायको आणि कपाट घेतो, कपाटातली दारू मोरीत जाऊन पिऊन टाकतो, बायकोच्या पलंगावरचा ग्लास कपाटावर धुवून टाकतो, हळूच बाटलीच्या बायकोत डोकवून पाहतो, बायको मोरीत गाढ झोपलेली असते. बघितलं, या बायकोचा त्या बायकोला पत्ता नाही, दारू मला अजून चढली. धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.